ह्या डॉगेश भाईला कळालं की मी ब्लॉगर आहे म्हणून तो भुकायला लागला. म्हटलं अरे बाई झालं काय तुला, म्हणे मला व्हिडिओ मध्ये घ्या ना, म्हणे तुम्ही सगळ्यांना फेमस करता. म्हटलं चिंता करू नको, तुला फेमस करतो. तेव्हा हा डॉगेश भाई शांत झाला. तितक्यात या माऊला पण राग आला. माऊ म्हणे मला पण व्हिडिओ मध्ये घ्या ना, जर त्याला घेत असेल तर मला पण घ्या. म्हणे माझं थोबड काय चांगलं नाही का, तुम्ही जर मला घेतलं नाही ना तुमच्या गाडीवरती घाण करलं. म्हटलं बाई घाण करू नको, म्हटलं तुला घेतो. म्हटलं तू एक काम कर, म्हटलं उंदर पकडायचे. माऊ गेली उंदर पकडायला. तोपर्यंत तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो. मी आलो तो एक ठिकाणी मळ्यामध्ये मित्रांनो, इतकं भारी क्लायमेट होतं काय सांगा भावांनो. वणीगडाला लागून जर तुमची शेती असेल तर अजून काय पाहिजे यार, एवढं भारी वातावरण. हे पण म्हणे आम्हाला पण घ्या ना व्हिडिओ मध्ये. म्हटलं घेऊन टाकतो, तुमचं फोटोशूट चालू द्या. लहान मुलांचा फुल फोटोशूट चालू आहे. अरे चालणारच ना भाई, वातावरण तेवढं भारी आहे. क्लायमेट बघू शकता तुम्ही, नारळाचं झाड आणि मोकार नारळ आहे ना त्याला. तुम्हाला नाही इथली हिरवळ दाखवतो, एवढी हिरवळ आहे, एवढं भारी आहे ना वातावरण काय सांग. बाजूला हिरवा गार असा गहू होता. अरे बाप रे बाप, एकदम शांत वातावरण होतं. आणि त्याच गावाला लागून होता बाजूला हरभरा. अरे बाप रे बाप यार, मला तर एवढा आनंद झाला ना हरभरा पाहून विचाराच्या बाहेर मित्रांनो. पण जसा हरभऱ्याचा पहिला बोटूक तोडला मित्रांनो, पण हरभरा निबर नव्हता ना. तरी पण तुमचा भाऊ हरभरा खातो तर काय. म्हटलं कवळा तर कवळा हरभरा घ्या खाऊन. म्हटलं आजकाल कुठं सिटी मध्ये हरभरा भेटतो एवढा भारी. मला तर इथलं वातावरण पाहून असं वाटतं इथं मुक्कामच करावं आपण. हे लोक मुक्काम करू द्यायचे नाही, होतील उचकून म्हणतील बाबा तू गाडी बुक केली, तू काय आमच्या इथं राहिलाय तो काय जाय निघून म्हणशील. त्याच्यामुळे नाही का आपल्याला जावं लागेल मित्रांनो. आता आहे ना सगळं उलट झालंय. शहरातून लोक खेड्यामध्ये येत आहे. मस्त वातावरण पाहिजे म्हणता, गाड्यांचा आवाज नाही, कुठं काहीच नाही, शांत लागतं पब्लिकला. हा बाबा झाला तयार म्हणे चला आपल्याला शहराच्या दिशेने जायचं, म्हणजे घरी जायचे. पण ही दीदी मोबाईल सोडायला तयार नाही, नुसतं फोटोवर फोटो चालू आहे दोघांचे. आणि फायनली आम्ही गाडीमध्ये आलो आणि ह्या बाबाने फोडलं ना पॅकेट चिप्स. म्हटलं अरे एक काम कर, मला पण एखादा दे, म्हटलं जरा टेस्ट करू दे, म्हटलं वाढू दे थोडं वजन वाढलं तर. पण दीदी इतकी डेंजर, डायरेक्ट भेटली ना भाई, म्हणे मला पण खायचं म्हणे, दे इकडे म्हणे. दीदी दिसती तशी ना बरं काय, डायरेक्ट हिसकून घेतलं दीदीने आणि बसली खात. म्हटलं कठीण काम आहे, पण हा भाऊ आहे ना आपल्याला घाबरून डायरेक्ट पळत सुटला ना. आपण पण सेल मारला, आपण पळत सुटलो. अचानक रस्त्यामध्ये काम चालू होतं या ट्रॅक्टरचं. अरे म्हटलं काय धंदे झाले, आता किती वेळ लावतो काय माहिती, दिवस मावळत चाललाय यार, घरी जायचं लवकर यार. म्हटलं हे आता लय उशीर लावतील, पण यांनी ना 10-15 मिनिटांमध्ये यांचा कार्यक्रम आवरला ना, आम्हाला मोकळं करून दिलं. म्हटलं बरं झालं, म्हटलं अर्धा एक तास तर असा खाल्ला असता म्हटलं, पण 15च मिनिटांमध्ये कार्यक्रम आवरला. ही फॅमिली तर एवढी भारी होती म्हणे आम्हाला सर्वांना ब्लॉग मध्ये घ्या. म्हटलं चिंता नको करू, तुम्हाला सर्वांना ब्लॉग मध्ये घेतो. पण दाजी राहून गेले ना आमचे. दाजीला आता एखाद्या वेळेस दुसऱ्या ब्लॉग मध्ये घ्यावं लागेल. दाजी म्हणे ते ब्लॉगचं सोडा, पहिले नाश्ता करून घ्या तुम्ही. मग काय गाडी बाजूला लावली तुमच्या भावानी आणि आलो आम्ही मिस्टर वडेवाल्याक. हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर दाजी म्हणे तुला काय खायचं. म्हटलं काही नाही दाजी, वडा द्या फक्त एक, बस बाकी एक वडापाव खाल्ला तरी माझं काम होऊन जाईल. दीदी वगैरे सगळे मस्त बसले. दीदीने त्यांना म्हटलं तुम्ही पोट भर खा, आपल्याला एक वडापाव बस झाला, त्याच्यात आपलं काम होऊन जाणार. मग काय मस्त तुमच्या भावानी वडा घेतला. वडा तयारच होता त्याच्यामुळे वडा लगेच घेतला. आणि वड्याची क्वालिटी ना खरंच चांगली होती, फक्त थोडासा थंड होता, बाकी काही नाही. वडा खाल्ल्याच्या नंतर आपल्या फॉलोअर्सने आवाज दिला ना, दादा म्हणे तुमचे व्हिडिओ पाहतो ना म्हणे. म्हटलं धन्यवाद दादा, असंच प्रेम राहू द्या. चला मित्रांनो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा.